नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रुप सी ची आपली 1 जूनची जी पूर्व परीक्षा आहे त्यासाठी आपण गणित बुद्धिमत्ताचे जे एक्झाम घेतलेली त्यातल्या प्रश्नांचे हे एक्सप्लेनेशन आहे. टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही हा पेपर दिला असेल तर तुम्हाला हे कळेल कुठले प्रश्न आहेत. आपल्याला पहिला दिलेला आहे, दिनेशला फ्रेंचमध्ये 80 पैकी 68 गुण आहेत, इंग्रजीत 100 पैकी 78, स्पॅनिशमध्ये 70 पैकी 48, जपानीत 50 पैकी 28. तर गुणांची टक्केवारी मग डायरेक्टली गुण ऍड करा. 68, 78, 48 आणि 28. 8 चौक 32चे 2, 7 आणि 3 10, 6 16, 4 आणि हे झाले 22. आता किती पैकी? 80 पैकी, 100 पैकी, 70 पैकी, 50 पैकी. 50, 70, 120 आणि हे 200, 300, 300, 300 पैकी 222. 300 पैकी 222 म्हणजे 100 पैकी किती? 0 0 कट केले, 3 नी भाग दिला, 3 7 21 आणि 3 चौक 12. या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसतंय 74%. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काय जास्त करायची गरज नाही. सेकंड क्वेश्चन रिझनिंगचा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. HJKN इंग्रजी वर्णक्रमानुसार EGHK आहे. HJKN हा आहे आपला EGHK. तर QSTW आपला आहे NPQT. तर तुम्हाला विचारले IKLO काय आहे? IKLO काय आहे? तर आता इथे कोइन्सिडेंटली आपण जर बघतोय तर इथे के ऑलरेडी दिलेलं आहे, केच्या इथे एच लिहिलेलं आहे त्यांनी. मग आपण पण आपल्या केच्या इथे एच लिहू. मग याने आपल्याला कळलं दुसरं लेटर एच पाहिजे, जे की याच्यामध्ये नाहीये, त्यामुळे याला कट मारलं. आता पहिलं लेटर बघायची गरज नाही, कारण ऑलरेडी सगळीकडे पहिलं लेटर एफ आहे, त्यामुळे पहिलं लेटर बघायची गरज नाही. आता दुसरं लेटर बघायची गरज नाही, कारण एच 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 आहे. मग ह्याने आपल्याला आता फायदा मिळतो. आता लास्ट, आता तिसरं लेटर आय 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 आणि इथे एका ठिकाणी जे दिलेलं आहे. मग तिसरं लेटर आपल्याला बघायचंय. मग तिसरं लेटर आता एलच्या ऐवजी काय येईल? तर इथे जर लॉजिक लावलं तर ई नंतर FGH. मग तसंच जर आपण बघितलं IJKL म्हणजे आय लेटर आलं पाहिजे, म्हणजे HI मध्ये असला पाहिजे, जे की इथे दिसतोय HI. मग इथे पण दिसतोय HI, पण इथे नाही दिसत, हे कट झालं. मग आता फायनली आपल्याला एल आणि के चं रिलेशन बघावं लागेल. मग सिंपल आहे, LMNO म्हणजे आपल्याला मिळाला आन्सर नंबर फर्स्ट. चला आता पुढे. एका पिशवीमध्ये 12, 13, 11 या प्रमाणात विविध प्रकारची जुनी नाणी असतात, ज्यांचे मूल्य अनुक्रमे 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये असते. जर नाण्यांचे एकूण मूल्य 572 असेल तर 3 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती? इक्वेशन बनवून मुलं टाइमपास करतात. डायरेक्ट उत्तर. 3 रुपयाची नाणी किती आहेत विचारले. 3 रुपयाची नाणी किती आहेत? 12. 12च्या पाड्यात कुठली संख्या? 48. झालं उत्तर. बाकी काय करायचं नाही, 12 चौक 48. आणि आपल्याला टाइम जास्त आहे, वाया घालवायचा आहे, तर त्यासाठी सिंपल 12 3 रुपये, त्यानंतर 13 4 रुपये आणि 11 प्लस इथे आपण घेऊ शकतो 11 5 रुपये. आणि मग याच्यामध्ये टोटल किती दिलेले त्यांनी? 572. मग हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. 12 36 14 आणि मग ह्याच्यावरतून तुम्हाला ते एक्सची व्हॅल्यू येईल. आणि मग एक्सची व्हॅल्यू आलं म्हणजे इथे तुम्हाला 12x घ्यावं लागेल. मी ते लिहिलं नाही. 12x, इथे 13x आणि इथे 11x. मग ह्या एक्सची व्हॅल्यू येणार आणि ती व्हॅल्यू पुट करायची. एक्सची व्हॅल्यू 4 येते. तुम्ही सॉल्व्ह करून बघा. पुढे एका बॉक्समध्ये ठेवलेल्या 95 नोटबुकचे सरासरी वजन 9.5 किलो आहे. बॉक्समध्ये एक नोटबुक जोडल्यानंतर त्याचे सरासरी वजन 9.6 किलो होते. तर नवीन नोटबुकचे वजन शोधा. एकदम सिंपल. कितीने वाढले? 9.5चं 9.6 झालं, म्हणजे 0.1 ने वाढलं. 95 नोटबुक होते आणि अजून एक आणली, म्हणजे 96 नोटबुक. 96 नोटबुकचं 0.1 ने, मग 9.6 ची वाढ. आधी किती होतं? 9.5. 9.5 आणि 9.6, 6 5 11 18 19, हे झालं उत्तर 19.1. तर असं हे पटापट पटापट करता येतं. आम्हाला नाही येत, मग यायला पाहिजे तर त्यासाठी लेक्चर पण बघायला पाहिजे ना. मग लेक्चर बघितलं, कोर्स लावला, लगेच येणार. मला माहिती आहे कमेंटमध्ये असतं आम्हाला येत नाही. मग येत नाही तर मग शिकायला लागणार ना त्यासाठी. म्हणून तर सांगतोय कोर्स परचेस करा. आणि डिटेलमध्ये करायचंय तर घरी बसायचंय. सिंपल लॉजिक आहे. कारण कंबाईनच्या परीक्षेला जातोय आणि एक प्रश्न 3 मिनिट करतोय. एक प्रश्न 3 मिनिट, 20 प्रश्न 60 मिनिट, परीक्षा संपली. आणि बाकी 80 प्रश्नांचं काय करायचं? त्यामुळे हे लेवल पाहिजे. मला माहिती आहे खूप जणांचं असेल की सर आम्हाला नाही समजत आहे. मधून येऊन कसं काय समजेल? हा ॲव्हरेजचा चॅप्टर आहे. त्या ॲव्हरेजचं लेक्चर तुम्ही डिटेलमध्ये बघणार, शिकून समजून घेणार, तेव्हा तुम्हाला शॉर्टकट कळणार. जर लेक्चरच कधी बघितलं नाही तर शॉर्टकट कसं काय कळणार? बाकी टाइमपासवाली मेथड तर आपल्याकडे आहेच. मग 95 गुणिले 9.5 करायचं, म्हणजे तुम्हाला करू ती तुमची वाली आवडती मेथड पण करून देतो. 96 गुणिले 9.6 करायचं,
यांचा गुणाकार करण्यातच आपला वेळ निघून गेला आणि दोघांचा गॅप काढायचा, गॅप हा येईल. करून बघा जे सांगतोय ते. जेव्हा एका संख्येला 42 ने भागले तेव्हा उरलेली अमाऊंट म्हणजे उरलेलं रिमाइंडर, उरलेली बाकी शब्द राहिला, बाकी 13 असते, तर त्याच संख्येला 14 ने भागल्यास किती असेल? संपलं उत्तर 13. कारण 13 14च्या पाड्यात तर येतच नाही ना कधी. म्हणजे बाकी जर 13 राहिलेली आहे. आता एक तुमच्यासाठी एक सिंपल गोष्ट सांगतो मी. समजा आपण एक गणित घेऊ, 42 त्रिक 3 दुणे 6 3 चौक 12 आणि याच्यामध्ये मी 13 मिळवतो. तर हे झाले 9, हे झाले 3. समजा माझ्याकडे संख्या 139 आणि मी जर याला 42 ने भाग लावला तर 42 त्रिक 126 चा भाग गेला आणि बाकी किती राहिली? 13. आता याच 139 ला मी 14 ने भाग लावला तर काय होईल? 14 ने जर भाग लावला तर 14 9चा भाग लागेल याला, कारण 14 10 140 असतं. मग 14 9 26 असेल. 9 6 गेले 3, 3 2 गेले 1, राहिली बाकी 13. झालं उत्तर. हे तुमच्यासाठी दाखवतोय प्रूफ. विदाउट प्रूफ डायरेक्ट आपण सांगू शकतो. जर ही संख्या मोठी असती, समजा इथे दिलं असतं 15 आहे, मग 15 14च्या पाड्यात येतं, 14 1 14, मग बाकी 1 उरली असती. म्हणजे मग यातनं 14 वजा करायचे, जे राहतं ते उत्तर लिहायचं, असा नियम असतो. ते हे सगळं शिकण्यासाठी ना प्रॉपर प्युअर कोर्स करावा लागतो. कमेंटमध्ये तुम्ही सांगा कोर्स पाहिजे असेल तर लगेच आपण त्याचं लिंक तुम्हाला पाठवून देऊ, मॅथ्स रिझनिंगची. बिनॉय कॅरो यांनी 1000 किलोमीटर अंतर कापायला घेतलेल्या वेळेचे गुणोत्तर 15-16 आहे, तर गतीचे गुणोत्तर सांगा. 16-15 झालं. सिंपल. मुलं म्हणतात सॉल्व्ह करून द्या. सॉल्व्ह करायला काय आहेच नाहीये. वेळेचं गुणोत्तर 15-16 तर गतीचं 16-15. जे वेळेचं गुणोत्तर असतं त्याच्या उलट गती असते. वेळेचं गुणोत्तर दिले 15-16, तर मग गतीचं गुणोत्तर 16-15. म्हणजे हा 16च्या स्पीडने जातो म्हणून 15 मिनिटात पोहोचतो, हा 15च्या स्पीडने जातो म्हणून 16 मिनिट. जेवढा फास्ट असणार तेवढा वेळ कमी असणार. सॉल्व्ह वगैरे करायचं नाहीये, गट कय. युपीएससी नाही सॉल्व्ह करायचा आहे प्रश्न. युपीएससी मध्ये पण खूप काही क्वेश्चन असतात जे डायरेक्ट येतात, काहींना सॉल्व्ह करावं लागतं. मुलं म्हणतायत ना आम्हाला टाइम पुरत नाही, कारण तुम्ही सॉल्व्ह करताय. ते सॉल्व्ह नाही करायला सांगत, ते म्हणतात दिलंय उत्तर सांग पटकन काय. तुम्ही सॉल्व्ह करताय, सॉल्व्ह नाही करायचंय. नेक्स्ट 21 60 177. पाडेपाठ असले की लगेच कळलं. 21 त्रिक 63, 21 त्रिक 63, 63 मधनं 3 वजा मारले 60. मला लगेच कसं कळलं हे बघून, कारण 6 त्रिक 18 आहे, 180 3 वजा केले 177. मग याला काय करायला लागेल? 3 ने गुणिले करावं लागेल. 1581 गुणिले काय करायला लागेल? 3 करायला लागेल. आता हे पण आपल्याला माहितीये की 3 ने गुणिले केलं आणि 3 वजा केले तर शेवटी 0 आला पाहिजे, म्हणजे हे 2 कट. बघा आता 3 1 3, 3 8 24, 3 5 15 2 17, 3 1 3, 4 7 4 3, यातनं 3 वजा केले काय उत्तर आलं? 4 7 4 0. दिसतंय? 4 7 4 0 झालं उत्तर. एकदम फास्ट फॉरवर्ड, काही जास्त टाइमपासच करायचा नाहीये. जर 9 मार्च 2007 ला शुक्रवार होता तर 13 मार्च 2012 ला आठवड्याचा कोणता दिवस असेल? आता याच्यामध्ये थोडा वेळ लागेल. आता जिथे वेळ लागेल तिथे मी स्वतःच सांगतो वेळ लागेल. बाकीचे पटापट होत होते, मग आता ते मी पटकन केले, मग याला वेळ देऊ शकतो मी. पण तुम्ही त्यालाच वेळ घालवला तर तुम्ही इथे पोहोचणारच नाहीये. बाहेर आल्यावरती मुलं म्हणतील तो केला खरे कॅलेंडरचा प्रश्न. तुम्ही विचार कराल कुठे, मग नंतर बाजूला जाऊन आपल्याला बघायला लागतं की होता प्रश्न 92 नंबर, कारण तुमचा पेपरच संपला 53 नंबरला. तुम्ही कधी पोहोचले 92 नंबरला? तर ही अशा सिच्युएशन तुमच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर फॉलो करा. कसं फास्ट करायचं सगळं शिका. 9 मार्च 2007 दिले तर 7 पासून 12 पर्यंत जायचंय. 7 पासून 8 ला गेलो, 8 पासून 9 ला गेलो, 10 ला गेलो, 11 ला गेलो, 12 ला गेलो. डायरेक्ट आपण करू शकतो, पण तुमच्यासाठी डिटेल दाखवतो. 7 ते 8 1 ने पुढे जाणार, 8 ते 9 2 ने पुढे जाणार, कारण मार्च महिना आहे. तर आता इथे 9 मार्च 2007 ते आपला 9 मार्च 2008 असेल, तर मग तुम्ही इथे पहिल्यांदाच 2 ने पुढे जा, कारण इथे ऑलरेडी फेब्रुवारी येतोय. मग 8 ते 9 मध्ये 1 ने पुढे जा, 9 ते 10 मध्ये 1 ने पुढे जा, 10 ते 11 मध्ये 1 ने पुढे जा, 11 ते 12 मध्ये 2 ने पुढे जा. का? कारण 12 तुमचा हा मार्च येतोय, तर याच्यामध्ये फेब्रुवारी ऑलरेडी आहे, तर तिथे 2 घ्यावं लागेल. मग 2 1 3 4 5 6 7 7 ऑड द्यायला म्हणजे पुढे जायची गरज नाही. मग 9 मार्चला मग तुमचा तोच दिवस असेल, पण आपल्याला पुढे जायचंय 10 11 12 13 4 दिवस. मग 4 दिवस जर पुढे गेलं शुक्रवारमध्ये, शनिवार रविवार सोमवार मंगळवार, झालं उत्तर. उत्तर काय येणार आहे? मंगळवार. कारण 7 ऑड डे आल्यावरती पुढे जायची गरज नसते. मग 9 मार्चला तुमचा कुठला वार येईल? शुक्रवारच येईल.
कारण इथे ऑड डे 7 आले, 7 ऑड डे म्हणजे तोच वार परत होतो. मग 9 मार्चला तोच वार असेल, पण आपल्याला 13 मार्चचं विचारले, म्हणून 4 दिवस पुढे जायचं. 9 नंतर 10, 11, 12, 13. कॅलेंडर पूर्ण टॉपिक बघा, शिकवलेला आहे डिटेल. एका विशिष्ट भाषेत मी मुलगा आहे हे इट सिट पीट असे कोड केलेले आहे. मी मुलगी आहे हे सिट नीट इट केलेले. आता इथे बघता बघता दिसलं इट इट कट, सिट सिट कट. मुलगी म्हणजे काय? नीट. झालं, संपला हिशोब. काहीच करायचं नाही, डायरेक्ट 2 वाक्यात कॉमन काढला, संपला खेळ. आता इथे अदलाबदल, प्लस आणि मायनसची अदलाबदल झाली आणि गुणिले भागिलेची. आता इथे प्लस आणि मायनसची अदलाबदल झाली आणि गुणिले भागिलेची. बॉडमास रूलनुसार पहिले हे सॉल्व्ह होईल. 3 × 18 चे 6, 6 पंचे 30, 80तनं 30 गेले 50, 50 आणि 23 73. झाला हिशोब, संपला. अदलाबदल केली, झालं उत्तर. या लेवलमध्ये केलं तर गट क गट ब आरामात क्लिअर. आता काय म्हटले, खालीलपैकी 5 पैकी कुठलाही एक विशिष्ट प्रकारे समान नसतो तर एक गट तयार करतात, तर कुठला गटाशी संबंधित नाही. एकसारखे समान समतुल्य संबंधित भिन्न, संपला विषय. भिन्न भिन्न हा वेगळा शब्द आहे. एकसारखे समान समतुल्य संबंधित या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. काय म्हणतात, प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्दात एकदाच वापरून CKIK या अक्षरांनी किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील? CKIK बघितल्या बघितल्या तर एकच शब्द डोक्यात येतो, किक. सलमान खानचा पिक्चर. बाकी काय तयार होत नाहीये. बघा, ट्राय करा तुम्ही. मला तर एकच दिसतंय. आयने स्टार्ट करून काय नाही होत, केने स्टार्ट करून तर एकच शब्द झाला, सीने स्टार्ट करून काहीच होत नाहीये, एकच शब्द तयार होईल. परत एकदा ते चाललेले प्लस एच. एच म्हणजे भागाकार, म्हणजे इथे भागाकारचं चिन्ह द्यावं लागेल. ए म्हणजे ॲडिशनचा एच लिहिलाय, बी म्हणजे मायनस आणि एल म्हणजे गुणिले असं दिलेलं आहे आपल्याला. मग आता हे असं होईल 48 भागिले 42 प्लस 63 गुणिले 46 वजा 23. आता इथे काय होणार आहे, हे सगळ्यात पहिले हे कट होईल. 42 दुने, इथे 2 झालं. आता आपला वेळ जाईल या गुणाकारामध्ये, गुणाकार करायला, कारण पहिले गुणाकार करायला लागेल. तर इथे काय डोकं वापरू शकतो का आपण? काय डोकं वापरू शकतो? साहित्रिक 18 केलं, 18 मध्ये 2 मिळाले तर 20 मिळतील. 0मधनं 3 गेला तर 7ची शेवट असू शकते. बघायचं, आपण सॉल्व्ह करून बघू आपण. बघा, आता ह्यांचा गुणाकार करण्यात सगळ्यात जास्त वेळ जाणार. 63 गुणिले 46, साहित्रिक 18, 6 6 36, 1 37, 4 त्रिक 12, 4 7 24, 1 25, 8 9, 5 3 8, 2 8 9 8, 2 8 9 8 वजा 23. आता हे ॲड जर केले तर हे काय होईल, 2 900 आणि वजा 23 केलं, 10तनं 3 गेले 7, 9तनं 2 गेले तुमचे 7, 8 2 झालं. सॉल्व्ह करायच्या आधी सांगितलं होतं तेच उत्तर येणार आहे. हे डोकं वापरायचंय. 3 × 18, 18 2 20, 20 म्हणजे शेवटी 0, 0तनं 3 गेले 7, 7 एकाच पर्याय येते. झालं उत्तर. काय पाहिजे अजून? तोच प्रश्न दिसतोय काय रिपीट? सॉल्व्ह करून दिलाय वाटतं इथे. हा, इथे सॉल्व्ह करून दिलाय, सोल्युशन दिले तुम्हाला. आत्ता केला आपण तोच प्रश्न आहे, सोल्युशन दिले. पुढे आता काय म्हणतात, दिलेल्या शृंखलेच्या रिकाम्या जागी काय काय येतं? ए सी. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, एक रूल सांगतो तुम्हाला, काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 20 म्हणजे 5चा खेळ किंवा 4चा खेळ. मग 5चा जर खेळ बघितला, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 5चे ग्रुप पडले. मग आता इथे तुम्हाला दिसते कोण गायब आहे? बी गायब आहे. मग इथे लिहिला बी, म्हणजे ए बी, म्हणजे इथे पण येईल बी, ए बी. तिसरा तर ए आहे. आता मग इथे चौथा कोण दिसतोय? परत बी दिसतोय. ए बी ए बी सी, ए बी ए बी सी, ए बी ए बी सी, ए बी ए बी सी. काय आलं उत्तर? बी बी ए सी बी ए बी, बी बी ए सी बी ए सी. कुठे दिलेले हे? बी बी इथून इथे बी बी ए बी बी. त्यानंतर ए सी कुठे दिलेले? ए सी ए सी इथे दिलेले. आणि बी ए सी कुठं दिलेले? म्हणजे हे जे सॉरी, इथे बी ए बी आहे ना, मी बी ए बी, तर बी ए बी कुठे दिलेले? इथे दिलेले. मग हे उत्तर आलं, बी बी ए सी बी ए बी.
BB AC BAB झालं. मग ते 5चे गट 4चे गट ते कळलं ना की मग बाकी काहीच करायची गरज नाही, लगेच उत्तर येतं आपलं. आता यामध्ये काय दिलेलं आहे, विधाने निष्कर्ष. इथे मला वाटतं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, मराठीतलं इथे का, हां इथे दिले मराठीत. तर काही हँडल बार आहेत, काही हँडल बार आहेत, सर्व बार रोड आहेत, सर्व बार रॉड आहेत, कोणताही रॉड स्टिक नाही, कोणताही रॉड स्टिक नाही. काही हँडल रॉड आहेत, ओके बरोबर आहे, काही हँडल रॉड आहेत. कोणताही रॉड स्टिक नाही, ते तर ऑलरेडी त्यांनी स्वतःच लिहून दिलेले, कोणताही रॉड स्टिक नाही. झालं उत्तर. बोथ कन्क्लुजन फॉलो, दोन्ही कन्क्लुजन फॉलो करतात. आता नेक्स्ट, एका विशिष्ट रकमेवर 5 वर्षात वार्षिक 13% दराने 2275 रुपये सरळ व्याज आहे, तर मुद्दल शोधा. आता मला सांगा हे किती सोपं आहे, मी करून दिलेलं आहे. 5 वर्षात 13% दराने, तेरी पाची 65, 65% जर 2275 आहे तर 100% किती असेल, हा एवढा क्वेश्चन आहे आपला. 5ने भाग दिला, 5ने भाग द्यायचा तर 5ने द्यायला तर 65ने डायरेक्ट भाग देऊ शकता जर तुम्हाला 65ने भाग द्यायची इच्छा आहे तर. नाही तर 5ने द्या. 5ने इथे 20 येईल, 5ने इथे 13 येईल. इथे आलं 13 एक्के 13, 9 राहिलं, 13 साती 91, तेरी पाची 65, 175चं डबल, 0 घेतला, 2 पंचे 10, 2 साती 14, 1 15, 2 एक्के 2 आणि मग तुमचं 3, झालं उत्तर 3500. असं आपण डायरेक्टली करू शकतो. 65%चं 2275 आहे. ज्यांना असं येत नाही त्यांच्यासाठी मग टेक्निक आपली लहान मुलाची, SI इज इक्वल टू ENR/100. मग सिम्पल इंटरेस्ट किती दिला आहे, 2275. पी किती दिलेला आहे, 30 तर काढायचं आहे. नंबर ऑफ इयर्स किती दिलेत, 5. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, 13. खाली दिलेले 100. मग आता हेच शिकवलंय मी, फक्त मी माझ्या शॉर्टकट मेथडने शिकवलं. 5ने हे कट करायचे तर हे करा, नाही तर हे कट करा. चला 5ने हे कट करू. 5 चोक 20, 5 5 25, 5 5 25 हे उरलं. आता पुढे 13ने हे कट मारा, 13 त्रिक 39, तेरी पाची 65, 35 आणि 100, काय झालं उत्तर 3500. आलेलं उत्तर 3500 झालं. या ॲटिट्यूडने, या अप्रोचने गणित सॉल्व्ह करायचे एक्झाम पास करायला, नाही तर फक्त उगाच लेक्चर वाढवण्यासाठी 80 मिनिटाचा व्हिडिओ काय करायचंय. 20 मिनिटात जी गणित होतं त्यासाठी कशाला 80 मिनिटं व्हिडिओ घ्यायचा आहे. 4 घंटा 6 8 9 10 सेकंदाच्या अंतराने वाजतात, सर्व घंटा एकाच वेळी वाजल्या. बघा लसावीचं गणित 6 8 9 10 एकाच वेळी वाजल्या तर परत कधी एकत्र वाजतील. लसावीमध्ये शिकवलेलं आहे सगळ्यांच्या पाड्यात येणारी संख्या समजा 2 घेतलं, 2 त्रिक 6, 2 चोक 8, 9 जसा जसा, 2 पंचे 10. आता पुढं कोण आहे, 3, 3 एक्के 3, 4 जसा जसा, 3 त्रिक 9 आणि 5 जसा जसा. पुढे आता कोणच नाहीये. 2 त्रिक 6 इथे येते, 5 त्रिक 15, 15 चोक 60, 60 गुणिले 6 360, 360 सेकंड म्हणजे किती, 6 मिनिटं. झालं आन्सर. 360 सेकंड आलं, कारण हे सगळं कशामध्ये लिहिलंय, सेकंडमध्ये लिहिलेलं आहे. 360 सेकंड्स. काही जण म्हणतील फास्ट स्पीड आहे, तर आपल्याकडे यूट्यूबवाल्यांनी ऑप्शन दिलेले आहे स्पीड कमी करून बघायचं, तर ते तुम्ही वापरू शकता. कारण आपल्याला एक्झाममध्ये या स्पीडनी करायचे. पण मला माहिती आहे काही जर विदाऊट एनी बेसिक जर येऊन मुलगा बसला तर त्याला काही नाही कळणार. तर तुम्हाला मग याला काय करावं लागेल, हळूहळू 0.5च्या स्पीडनी बघा. स्लो मोशन तुम्हाला वाटणार नाही, कारण ऑलरेडी फास्ट आहे तर ते तुमच्यासाठी मग होऊन जाईल व्यवस्थित. पुढचं, एक्सचे 45% वायच्या 15%च्या बरोबर असतील. बघा एक्सचे 45% वायच्या 15% बरोबर असतील. झालं, आता संपला हिशोब. 100 कट मारले, 100 कट केल्यानंतर इकडे 15 एके 15, 15 त्रिक 45, एक्स आणि वायला लिहिलं, इथे 1 आणि 3 घ्या, इथे आन्सर 13. नेक्स्ट, आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 289. आता याच्यामध्ये एक एक स्टेप सॉल्व्ह करावं लागेल. तर सगळ्यात पहिले हे सॉल्व्ह करायला लागतं आतमधलं. मग आतमधलं जर सॉल्व्ह केलं तर हे येईल बेसक 12, 12 आणि 14 26, 26 मधनं 9 गेले, 26 मधनं 9 गेले 17, 26 मधनं 9 गेल्यावरती 17 बरोबर. आता इथे परत मी दाखवतो, बेसक 12, 12 आणि 14, 14 10 24 आणि झाले 26, 26 मधनं 9 गेले, मग 17 झाले तुमचे.
इथे आले 17. आता 17ला गुणिले 4 आहे, मग 17 चौक किती झाले 68. 68 भागिले 68 किती झालं 1. 1 ने 289ला भागल्यावर परत 289 असेल. झालं आन्सर. काय परत लिहायची गरज पण नाही. बघा समजलं का? चला आता लास्ट एक क्वेश्चन राहिला आपला. पण आता इथे 4 हे दिलेलं आहे ना, इथे एक हे कंस बघायला लागेल आपल्याला. 289 नाही येणार असं मला वाटतं. इथे हा कंस आहे, परत एकदा लिहू आपण. 289 डिवायडेड बाय हा कंस बघणं पण गरजेचं आहे, कारण त्या कंसमुळे चेंज होईल. महिरपी कंसात 68 भागिले 4 गुणिले 14. तर हा गुणिले डायरेक्ट आतमध्ये नाही, हा गुणिले बाहेर आहे. 2 गुणिले 6 आणि वजा 9, म्हणजे हा पार्ट तर आपला बरोबर आहे. फक्त इथे एक थोडंसं चेक करायचं आहे मला. आता हा पार्ट तर बरोबर आहे आपलं. बेसक 12, 12 अधिक 14, 14 आणि 10 24 26, 26 मधनं 9 गेले 17, इथपर्यंत बरोबर आहे. आता इथे एक ट्विस्ट काय आहे, 17 चौक 68 हा एक ट्विस्ट आहे की हा कंसात आहे आणि कंसाच्या बाहेर हा आला तर 4 आहे, हे असे आणि हे असे. तर हा ट्विस्ट इथे मोठा आहे आणि हे 289 डिवाइड आहे. तर इथे मी मगाशी जसं म्हटलं 17 चौक 68, 68 भागिले 68 1 येईल आणि 1 ने याला केलं तर हे उत्तर येईल. पण जर आपण हा 17 कंसाच्या बाहेर काढला आणि असं लिहिलं, तर आता बॉडमासच्या नियमानुसार पहिले काय करावं लागेल, भागाकार त्या नियमानुसार. आणि मग तसं जर केलं तर मग हे येईल 17 आणि 17 गुणिले 17 म्हणजे काय, 17चा वर्ग 289. मग हे येईल 289 भागिले 289. मग 289 भागिले 289, मग उत्तर काय येईल 1. मग या गणितामध्ये ह्या ट्विस्ट आहे, म्हणून हे गणित तुम्हाला दोन्ही प्रकारे मी सांगितलं की 289. कारण टेस्ट सिरीजमध्ये मी बघितलं की एका मुलाचं तेच होतं की सर 289 येतं का 1 येतं, मी कन्फ्यूज आहे, मला सांगा. तर 289 कसं येतं आणि 1 कसं येतं, दोन्ही प्रकारे तुम्हाला करून दाखवलं. हे प्रॉब्लेम या कंसाचा आहे, या कंसाला तुम्ही काय कन्सिडर करता त्यावर आहे. पण हे कंस सॉल्व्ह केला म्हणजे कंस गेलाच एक प्रकारे, तर ते लक्षात घ्यायचंय. म्हणजे कंस सॉल्व्ह केल्यावरती हा कंस गेलाय असं लक्षात घ्या, म्हणजे उत्तर तुमचं काय होईल 1 येईल. पुढे दिलेले एक घड्याळ 6000ला विकलं, खरेदी करून 500-500ला विकलं, तर तोटा किती, 500 रुपयाचा तोटा. कितीवर, 6000 वर. तर 100 वर किती, 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले, 6 8 48, 20 राहील, 6 3 18 म्हणजे 8.33 झालं. म्हणजे मला वाटतं 20च्या 20 क्वेश्चन झालेले आहेत तुमचे. तर फक्त या एका क्वेश्चन मध्ये मला फक्त मुलांचं कन्फ्युजन दिसलं, म्हणजे होऊ शकतं. बाकी तर मला सगळं इझी वाटतंय, काय एवढं अवघड काय दिसलं नाही. बघा सगळे प्रश्न इथे सॉल्व्ह करून दिलेले आहेत तुम्हाला. काही तुमचे डाऊट असतील कमेंटमध्ये सांगा. जेवढं तुमच्यासाठी करता येईल तेवढं आम्ही आमच्या साईडनी करू. बघा सगळे प्रश्न एकदा तुमच्या समोर घालून दाखवले, सगळे एकदा बघून घ्या व्यवस्थित. असेच लेक्चर आवडत असेल तर सांगा मला, म्हणजे जास्तीचे लेक्चर घेता येतील. चला, धन्यवाद.